वाशिम जिल्ह्यात शिफारस नसलेले सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले। वांस बियाणे दिल्याने हजारो एकर जमिनीवर सोयाबीनच्या झाडाला शेंगाच लागल्या नाही। ज्या वाणाला शिफारस नाही असे बियाणे बाजारात आले कसे, असा प्रश्न उपस्थित करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते काँग्रेसचे वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी केली आहे। ते कारंजा लाड येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची लागवड करतात। वास्तविक शेतकऱ्यांसाठी पुरवठा करण्यात येणारे बियाणे हे शिफारस केलेले असावे। याशिवाय या बियाण्यांची ट्रायल सोयाबीन संशोधन केंद्राने करायला हवी। तसेच लॉटनिहाय फील्ड टेस्ट करणे आवश्यक आहे। मात्र या बियाणांची नियमानुसार ट्रायल किंवा फील्ड टेस्ट घेतली नसल्याने बियाणांची उत्पादकता किती आहे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे। कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केलाय। फुले संगम तसेच फुले दुर्वा 992 हे वाण महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केले आहे। हे बोगस बियाणे कृषी अधिकारी व वितरकांच्या संगमताने शेतकऱ्यांच्या माथी मारले। शेतकऱ्यांनी चांगले पीक व्हावे याकरिता योग्य ती मशागत केली। डवरणी, फवारणी, खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला। आता मात्र सोयाबीनला शेंगाच न आल्याने शेतकरी बर्बाद झाला आहे। या सर्व प्रकाराला जबाबदार अधिकारी, वितरकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव दिलीप भोजराज, वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश जैन, जितूरकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव ढगे, तालुकाध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अमीर खान पठाण, मानोरा तालुकाध्यक्ष अमोल तरोटकर, शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ भाई जट्टावाले, काँग्रेस पदाधिकारी, सदस्य व कारंजातील सर्व पत्रकार बंधू व शेतकरी बांधव उपस्थित होते। या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आम्ही वठणीवर आणू आणि त्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करू, असा इशाराही देवानंद पवार यांनी दिला आहे। अधिकारी शहा म्हणून आहे, त्यांना विचारणा केली। आता हे सारे लोक निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची बोळवण करण्यासाठी ऑनलाईन मध्ये गुंतलेले आहेत। एकीकडे शेतकऱ्यांचे वास्तव पुढे आलं ते अतिशय भयावह आहे। कृषी विभागाचे अधिकारी, वितरक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले आणि त्याचा परिणाम आता सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी भोगणार आहे। हा एकेकाळी कापूस पिकवणारा जिल्हा होता, पण हळूहळू आता पूर्णतः सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख झाली आहे आणि कारंजा, मानोरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं। आम्ही जेव्हा शेतांमध्ये गेलो तर जवळजवळ 150 शेतकरी त्या मनोहा या गावात 150 शेतकरी असे आहेत की ज्यांनी वेळेवर लागवड केली, वेळेवर डवरणी केली, निंदन केलं, फवारणी, खत सर्वच दिलं, तरी सुद्धा त्यांच्या सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाही, फलधारणा झालेली नाही। हे 150 शेतकरी साधारणपणे एका शेतकऱ्याकडे 5 एकर शेतजमीन जर पकडतो म्हटलं आपण तर 150 शेतकऱ्याची शेतजमीन होती 750 एकर। अशी स्थिती बेळगाव मध्ये आहे। 400 एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळामध्ये सोयाबीन बिलकुल शेंगा लागलेल्या नाही। ही स्थिती वडगाव रंगीची पण आहे। मी ज्या ज्या गावाचं नाव घेतलं आता या साऱ्याच गावांमध्ये अशी स्थिती आहे। हे तर आता आमच्या म्हणजे जे ज्ञानात आलं ते मी सांगतोय। याशिवाय अनेक शेतकरी असे आहे की ज्यांचे अजूनही म्हणजे माहिती पुढे आलेली नाहीये। मी जेव्हा कारंजा तालुक्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आज फार मोठ्या संकटात सापडला आहे। ज्या वाणाला कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलं त्या वाणाचे बियाणे बोगस निघालेले आहे। फुले संगम आणि फुले दुर्वा 992 या 2 वाणाची आम्ही काल अनेक शेतामध्ये भेटी देऊन जेव्हा पाहणी केली तर त्या वाणाच्या झाडांना कुठेही फलधारणा झालेली नाही आणि शेंगा लागलेल्या नाही। ज्यांनी आपल्या आयुष्याची कमाई शेतीमध्ये खर्ची घातली, निंदन केलं, डवरण केलं, खतं दिले, फवारणी केली, तरीसुद्धा त्यांच्या सोयाबीनला जर शेंगा लागल्या नसेल
तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? यामध्ये अधिकारी आणि वितरक मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसते. ज्या वाहनाच्या शिफारशीच या भागासाठी झालेल्या नाही ते वाहन या ठिकाणी पेरल्या गेले आणि त्यामुळे आज शेतकरी संकटात सापडलेले आहे. या विषयावर आज आम्ही आवाज उठवलेला आहे. अनेक भागात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, प्रत्यक्षात शेतीमध्ये पाहणी केली आणि आम्ही आता या संबंधानं मान्य न्यायालयामध्ये, प्रशासकीय स्तरावर आणि रस्त्यावरची सर्व प्रकारची लढाई शेतकऱ्यांसाठी लढू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. जनमत लाईव्ह न्यूज करिता वाशिममधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.